श्री स्वामी समर्थ. आज तुम्ही या संदेशाला पाहून दुर्लक्ष करू नका, कारण आज स्वामी समर्थ महाराज तुमच्याशी माझ्या आवाजात संवाद साधण्याचा एक प्रयत्न करीत आहेत आणि या संदेशाकडे दुर्लक्ष करून किंवा या संदेशाला मधातून सोडून तुम्ही त्यांचा अपमान करणार आहात. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका. स्वामी बोलत असतात ते तुम्ही शांतपणे ऐका आणि ते तुमच्या जीवनात उतरवा, त्याला समजून घ्या. बाळा, स्वामी म्हणतात समर्थक कमी झाले तरी चालतील, पण विरोधकांची गर्दी कधी कमी होता कामा नये, कारण आपल्या प्रगतीत विरोधकांचा सिंहाचा वाटा असतो. आयुष्यात कधीही सांभाळून चला, कारण कौतुकाच्या पुलाखाली मतलबाची नदी वाहत असते. त्यामुळे कौतुक होत आहे म्हणून चण्याच्या झाडावर चढू नका. आपले कर्म जेव्हा वसुलीवर येते त्यावेळी कुणाच्याही वशीला चालत नाही. त्यामुळे आपल्या कर्माशी आणि कार्याशी प्रामाणिक राहून आयुष्याची वाटचाल करा. आपला वेळ मर्यादित आहे, तो दुसऱ्याचे आयुष्य जगण्यात वाया घालवू नका. आरामात जीवन जगायचे असेल तर ऐकून घ्या, पाहून घ्या, व्यर्थ बडबड करू नका. ज्याला खरोखर लक्ष गाठायचे आहे त्याने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत कशाचीही भीती बाळगण्याची जरूरत नाही. शक्यतो कुणाचेही उपकार घेऊ नका आणि जर का घेतले तर त्या व्यक्तीलाही तशीच मदत करा. स्वामींवर तुम्ही विश्वास ठेवत असाल, त्यांना तुम्ही मानत असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अपराधाला पुन्हा पुन्हा क्षमा करणं हे अपराधाइतकंच धोक्याचं असतं. स्वामी म्हणतात ज्यांच्याजवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो. बुडणाऱ्याला किनाऱ्यावरून सूचना देतात ते सामान्य, आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांचा जीव वाचवतात ते असामान्य लोक असतात. संकटात उडी घेऊन जे कार्य करतात त्यांनाच विजयश्रीचा हार मिळतो. तुम्हाला हवे होते पण मिळाले नाही म्हणून निराश होऊ नका. कदाचित त्याने तुमचे चांगले होणार नसेल, त्यामुळे देवाने ते गोष्ट तुम्हाला दिलीच नाही. आयुष्यामध्ये केवळ योगायोग असे काहीही नाही. जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो. लबाडी ही तोकड्या चादरीसारखी असते, तोंडावर ओढून घ्यावी तर लगेच खाली पाय उघडे पडतात. बाळा, झाडासारखे जगा, खूप उंच व्हा, पण जीवनात मातीला विसरू नका. जमिनीवर पाय ठेवा, त्यामुळे कोणी तुम्हाला ओढून जमिनीवर पाडूच शकणार नाही. चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका. काय माहीत, कदाचित ते तुमच्या मनात आता आले आणि काही क्षणात निघून सुद्धा गेले. भीतियुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा शांतमय मनाची गरिबी जीवन जगलेले आयुष्यात कधीही चांगलेच. ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये. दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे, आणि एकटी बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे. आपल्या दोषांवरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात, फक्त ते शोधण्याची तरतूद घ्यावी लागते. बोलावे की बोलू नये असा संभ्रम निर्माण झाला असता मौनाने बोलण्याची जागा घ्यावी. स्वामी समर्थ महाराज आज तुमच्याशी संवाद साधण्याचा एक छोटासा प्रयत्न करीत आहेत, आणि या प्रयत्नांना यश तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही त्यांचा हा स्वामी संदेश न चुकता न बंद करता शेवटपर्यंत ऐकाल. तुम्ही त्यांना मानता म्हणून हा संदेश नक्कीच शेवटपर्यंत ऐकसाल.
पण अजूनही या संदेशाला लाईक केलं नसेल तर लाईक करा. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. मोहाचा पहिला क्षण ही पापाची पहिली पायरी असते. अरे बाळा, तुला स्वामी म्हणत आहेत, जगात सारी सोंगे करता येतात, पण पैशाचं सोंग करता येत नाही. आणि या पैशाचा घमंड देखील करायचा नसतो. प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल, पण शत्रू निर्माण करू नका. संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे. चिंता ही कुठल्याच दुःखावर उपाय होऊ शकत नाही. त्या दुःखावर किंवा त्या संकटावर एकमात्र उपाय म्हणजे त्याचा उपाय शोधणे हाच असतो. तलवारीच्या जोरावर मिळवलेले राज्य तलवार असेपर्यंतच टिकत असते, पण जे राजा प्रत्येक जनता किंवा प्रत्येक राज्य त्या जनतेच्या त्या राज्यातील लोकांच्या मनात त्याचं घर करून मिळवतो, ते आयुष्यभर त्याची साथ सोडत नसते. जगू शकलात तर चंदनासारखे जगा. स्वतः झिजा आणि इतरांना गंध द्या. आयुष्य जगून समजते, केवळ ऐकून वाचून बघून कधीच समजत नसते. अरे माझ्या बाळा, तू एक गोष्ट लक्षात ठेव. काळजीत प्रत्येकाचं जखम भरून येते, कारण काळ दुःखावर मायेचे फुंकर घालत असतो. एक साधा विचारसुद्धा तुमचं अख्खं आयुष्य बदलून टाकू शकतो, तुमचं अख्खं आयुष्य उजळू शकतो. म्हणून नेहमी नवे विचार मिळवत राहा. हे देवा, मला खूप खूप आव्हान दे व ती पेलण्याची प्रचंड शक्ती दे. जेव्हा तुम्ही असे स्वतःला आणि त्या देवाला म्हणाल, तेव्हा तुमच्यातील एक शक्ती, तुमच्यातील तो आत्मविश्वास बाहेर येईल आणि आयुष्यात तुमच्यासाठी कोणतीच गोष्ट करणं अशक्य ठरणार नाही. तुम्ही प्रत्येक गोष्ट करू शकता आणि ती शक्य देखील होईल. फक्त विश्वासाने कामं करत राहा. शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा. क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका. आयुष्यात केवळ ज्ञान असून उपयोग नसतो, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं असतं. आणि हे ज्या व्यक्तीजवळ असतं तो व्यक्ती खरा ज्ञानी असतो. बाळा, स्वामी तुला म्हणत आहेत ते गोष्ट तू कान खोलून ऐकून घे, कारण तुझं आयुष्य बदलण्याची ताकद आहे या गोष्टीमध्ये. स्वामी तुला सांगत आहेत, पुढील येणारे 5 मिनिटे तुझं आयुष्य बदलून टाकणार आहे. या पुढील येणाऱ्या 5 मिनिटामध्ये एवढी ताकद आहे जे की तुझं आयुष्य खालच्या स्तरावरून वरच्या स्तरापर्यंत घेऊन जाऊ शकते. त्यामुळे आत्तापासून पुढून येणारी मोजून फक्त 5 मिनिटे तू चुकवू नको. ते तुझं आयुष्य बदलून टाकणार आहे. बाळा, एक लक्षात घे, आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील. तेव्हाच कुठं आपल्या आयुष्याचं सार्थक होतं. आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्यापासून कुणीही चोरून घेऊ शकलं नाही पाहिजे. आता ते काही गोष्टी असू शकतात, जशा काही तुम्ही शिकलेल्या कला किंवा तुमचे काही गुण किंवा तुमचे काही छंदसुद्धा असू शकतात. खरं आणि खोटं यात केवळ 4 बोटाचं अंतर आहे आणि ते अंतर तुम्ही जाणून घ्या. आणि ते अंतर म्हणजे दुसरं काही नाही. आपल्या कानांनी ऐकतो ते कधीही खोटंच असतं असं नसतं, पण ते खोटंही असू शकतं. आणि डोळ्यांना पाहतो ते खरं, आणि असंच नाही की डोळ्यांना पाहतो ते खरंच असू शकतं, ते देखील खोटं असू शकतं. पण स्वतःवर विश्वास ठेवा आणि पहा की काय खरं आहे आणि काय खोटं आहे. प्रत्येक बाबतीत दुसऱ्याचं अनुकरण करू नका. स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.
तुम्ही आयुष्यात लय काही मिळवून जाल. आधी विचार करा, मग कृती करा. आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नसतो. चुकीचा व्यवहार माणसं तोडतो, म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा. रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय तो म्हणजे मौन आहे. तो धरा, आयुष्य बदलून जाईल. कधीच दुसऱ्याच्या मनातली गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करू नका, कारण ते एक अशी गोष्ट आहे जी की तुम्हाला कळणार तर नाही, पण त्याच्या व्यवहारावरून तुम्हाला दुःख पोहोचेल. यश मिळवायचं असेल तर स्वतःवर काहीतरी बंधन घाला. प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस असतो. चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देव माणूस, हे लक्षात ठेवा. शरीराला आकार देणारा कुंभार असतो असं म्हणतात. बाळा, स्वामी म्हणतायत ते तू ऐक. शरीराला आकार देणारा आपला कुंभार म्हणजे व्यायाम होय. व्यायाम केल्याने आपल्या शरीराला एक आकार भेटतो. जसा कुंभार मडक्यांना देतो तसा व्यायाम आपल्या शरीराला आकार देतो. परीक्षा म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची एक संधी. भूतकाळ आपल्याला आठवणीचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो, पण आयुष्याचा खरा आनंद हा वर्तमान काळात आहे. सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्याचे असते. ते एकाच वेळी दोघेही उघडतात. ते एकाच वेळी दोघेही रडतात. ते एकाच वेळी दोघेही झोपतात. तेही आयुष्यभर एकमेकांना न बघता. प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे. जे तुमच्यासाठी वाईट वागतात त्यांच्याशीही प्रेमानं वागलं पाहिजे. ते चांगलं आहेत म्हणून नाही, तर तुम्ही चांगले आहात म्हणून. आपण प्राण्याप्रमाणे आकाशात उडायला शिकलो, माशाप्रमाणे समुद्रात पोहायला शिकलो, पण जमिनीवर माणसासारखे वागायला शिकलो का? याचं उत्तर काहीच लोक हो म्हणून देतील. मानसिक स्वातंत्र्य हे खरे स्वातंत्र्य आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असूनही गुलाम आहे. आपल्या मदत करण्यासाठी माणसापेक्षा जास्त कृतज्ञ राहावं लागतं. माणसांना राजहंसासारखं असावं. आपल्यात जे पटल तेच द्यावं आणि जे नाही पटत ते सोडून द्यावं. माणसाचं छोटंसं दुःख जगाच्या मोठ्या दुःखात मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते. आयुष्यात स्वामी म्हणतात, एक गोष्ट कधीच विसरू नका. नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे, कारण एकही दोष नसलेला माणसाचा शोध घेत बसला तर आयुष्यभर एकटे राहाल. मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसत असतो. अरे बाळा, काय झालं? तू मेहनत करायला घाबरतोस कशाला? तुला काय वाटत आहे की आम्ही तुझी साथ सोडणार किंवा तुला मेहनत खूप करावी लागेल असे का? तर नाही, तू जर मेहनत केली नाही तर आम्हीही तुझी साथ सोडणार असं वाटू देऊ नको. तू फक्त तुला जमेल तेवढीच मेहनत कर. आम्ही तुझ्या पाठीशी आहो. तुला पुढे नेण्याचं काम आमचं आहे. तू फक्त मेहनत करून तर बघ, तुला यश आम्ही देऊ. जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका. कधी चुकून डोळ्यात 2 अश्रू आले तर ते पुसायला किती जण येतात ते मोजा. तुम्हाला तुमची श्रीमंती किती आहे ते कळेल. मन ओळखणाऱ्यापेक्षा मन जपणारी माणसं हवीत, कारण ओळख ही क्षणभरापुरती असते, तर जपणं मनभर हे आयुष्यभरासाठी असते. मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकातीत राहणे हे कधीही चांगलं असते.
कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही. जे जरी खरे असले तरीही कोण कधी कामी येत नाही. अरे नाती कितीही वाईट असू दे ती कधीही तोडू नको. कारण पाणी कितीही घाण असलं तरी ते तहान नाही तर आग विझवू शकते. अन्याय करणे हे पाप आणि अन्याय होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप होय. थोडे दुःख सहन करून दुसऱ्याला सुख मिळत असेल तर त्यात आपल्याला दुःख सहन करण्यास काय अडचण आहे. हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नको. त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा. आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केले की तुमचा उद्याचा दिवस त्याने चोरलाच म्हणून समजा. आयुष्यामध्ये आळस कधीच करू नका. तुमचं शरीर त्याला तुम्ही जेवढा आराम द्याल तेवढा तो जास्त आराम मागेल, तेवढा तो जास्त आळस करेल. पण हाच शरीर ज्याला तुम्ही मेहनत करायची एकदा सवय लावली की हा एवढी मेहनत करेल जेवढी तुम्ही विचारही नाही केली. बाळा, वेळेप्रसंगी हळवेपणा बाजूला ठेवून वास्तवाला समोर जाण्याची तयारी ठेवणे आयुष्यात फार गरजेचं असते. परिस्थितीच्या अधीन होऊ नका, परिस्थितीवर मात करा. आयुष्यात यापेक्षा यशस्वी होण्याचा मंत्र कोणताच नाही. ध्येयवादाला स्वतःच्या हृदयातील उतावळेपणाचं भय असणे. म्हणूनच कोणत्याही कामात उतावळेपणा करू नका. संयम पाळा. आयुष्यात नशिबाचा भाग हा फक्त 1% आणि परिश्रमाचा भाग 99% असतो. काही बदलायचं असेल तर सर्वात आधी स्वतःला बदला. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्यांच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय. असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते. दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही. कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते. माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्त्व आणून देत असतो. कोणत्याही गोष्टीची उणीव भासल्याशिवाय तिची खरी किंमत कळत नाही. ढीगभर आश्वानापेक्षा टीचभर मदत करणं केव्हाही चांगलं असतं. ध्येयाचा ध्यास लागला म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही. अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गसथ दगड असतात. आयुष्यात अपयश येत असेल किंवा आले असेल तर तुम्ही काळजी करू नका. कारण कुठेतरी तुम्ही चुकत आहात आणि कुठेतरी तुम्हाला ते चूक कळण्यास अवघड जात आहे आणि तेच चूक आता दुरुस्त करण्यास हे अपयश आले आहे. थोडा विचार करा, थोडे मन शांत ठेवा आणि त्या अपयशाकडे पुन्हा एकदा लक्ष देऊन पहा आणि तुम्हाला काय करायचे आहे ते तुम्हाला सुचेल. अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू बदलू शकते. दुसरी बाजू बदलण्यासाठी किंवा कळण्यासाठी अपयशाची गरज हे नक्कीच जरूर भासते. आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागली नाही आणि यापुढेही त्याला कधीच करायची गरज पडणार नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो आणि त्याच्या गंधानंच लोकांना कळतं की हा चंदन आहे. त्यामुळे आयुष्यात तुमचे कर्म चांगले ठेवा. कारण तुमचे कर्म हे असे आहे ज्यामुळे तुम्हाला लोकाला तुमचा परिचय सांगण्याची गरज भासत नसते. कारण तुमचे कर्मच सांगतात तुम्ही कोण आहात आणि कसे आहात. लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहे यापेक्षा तुमचे तुमच्या स्वतःच्या बद्दल काय मत आहे हे महत्त्वाचे आहे. मनुष्याचे मोठेपण हे त्याच्या वयावर नव्हे तर कर्तृत्वावर अवलंबून असते. जीवनातील काही पराभव हे विजयापेक्षा अधिक श्रेष्ठ असतात. अपमानाच्या पायऱ्यावरूनच ध्येयाचे डोंगर चढायचे असतात. एकदा कर्तव्याच्या वाटेवरून जायचं ठरवलं की भावनांना विसरायचं असतं.
अशक्य हा शब्द आपल्या शब्दकोशातून काढून टाकायचा, कारण हे शब्द असा आहे जो तुम्हाला आयुष्यात कधीच पुढे जाऊ देणार नाही. आयुष्यामध्ये 2च गोष्टी लक्षात ठेवायच्या. 1. देवावर विश्वास ठेवायचा, स्वामींवर विश्वास ठेवायचा, त्यांचे नाम स्मरण करायचे. आणि 2. तुम्ही जे कराल ते होणार यावर विश्वास ठेवायचा आणि पूर्ण आत्मविश्वासाने आपले काम करत राहायचे. इच्छा दांडगी असली की मदत आपण तुमच्याकडे चालत येत असते. तुमची इच्छाशक्ती एवढी मजबूत ठेवा की देवालाही तुमच्या पुढे झुकावं लागेल. कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी मनावर संयम ठेवणे, शांत राहणे हेच खरे शौर्याचे लक्षण आहे. अपयशाची भीती ही सर्वात मोठी भीती होय. विचार करण्यासाठी वेळ द्या, पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की विचार करणे थांबवा आणि स्वतःला कार्यात झोकून टाका आणि एवढ्या मेहनतीने, एवढ्या जिद्दीने ते कार्य करण्यास सुरुवात करा की आयुष्यात यशस्वी होऊनच गेला पाहिजे. बुद्धीला पटल्याशिवाय कोणताही विचार स्वीकारू नका. कर्तव्याची दोरी नसली की मनाचा पतंग कुठेही फडफडत असतो. त्यामुळे कर्तव्य करत राहा. तुमचे जे कर्तव्य आहे त्याचे पालन करा. कर्म योग्य ठेवा. ज्यांच्या डोळ्यात आत्मविश्वासाने अंजल असते तो कुठल्याच काळोखातून सहज मार्ग काढू शकतो. डोक्यावर बर्फ व जिभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात. जीवनात पुढे जायचं असेल तर आपल्या अनावश्यक गरजा वाढवणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. मोती होण्यासाठी जलबिंदूंना आकाशातून आपला अंधपात करून घ्यावा लागतो. जो धोका पत्करण्यास कचरतो तो लढाई काय जिंकणार. हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपला की दुःख संपते. उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो. बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मध्यमाशांकडून शिकावं असतं. जे घाईघाईने वर चढू लागतात ते कोसळतात हे नक्कीच. बाळा, स्वामी आज तुला म्हणत आहेत. कदाचित तुझा आमच्यावर विश्वास आहे त्यामुळेच तू हा संदेश ऐकला आहे. पण एक गोष्ट लक्षात घे, तुझं आयुष्य बदलण्यासाठी येणारे 48 तास पुरेसे आहेत. फक्त तू विश्वासाने एकदा कमेंटमध्ये माझं आयुष्य बदलेल, माझा स्वामींवर विश्वास आहे असं लिही. जर तू असं लिहिशील तर कदाचित तुझं आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही. तर एकदा जाता जाता एवढंच बोल, श्री स्वामी समर्थ.